हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। संभाजी ब्रिगेड बामसेफ संपवण्याचा आरएसएसचा कट, हल्ल्याची जबाबदारी फडणवीसांवर। एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवादात प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद, ही मस्ती ठेचली गेली पाहिजे, विजय वडेट्टीवारांचा निशाणा, तर आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त बैठक सुरू। पुढील आंदोलनाची रणनीती ठरवणार असल्याची ही माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये होणार, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निकाल येण्याची शक्यता। आजचा निर्णय उद्धव ठाकरेंना दिलासा, वकील सिद्धार्थ शिंदेंची प्रतिक्रिया। मनसेचे इगतपुरीमध्ये आजपासून 3 दिवसीय शिबिर, जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार, तर युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर संदीप देशपांडे उत्तर न देताच निघून गेले। जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अद्यापही कायम, राजीनामा दिलाच नसल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। येत्या 15 जुलैच्या पक्ष बैठकीकडे सर्वांचं लक्ष। पुण्याच्या प्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना तात्पुरता निलंबित, बनमस्कामध्ये आढळला होता काचेचा तुकडा, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले, वाटाणा 240 तर गवार आणि फरसही 200 रुपये किलो, तर नारळाचं उत्पादन घटल्यानं खोबरेल तेलाच्या किमतीत 3 पटीनं वाढ, प्रति किलो 400 रुपयांचा दर। कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा, पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांनाही अलर्ट जारी। तमिळ चित्रपट वेट्टू 1च्या सेटवर स्टंट मास्टरचा मृत्यू। चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातावेळेची घटना, हृदयद्रावक व्हिडिओ आला समोर। भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा संसार मोडला, पारुपल्ली कश्यपपासून 7 वर्षांनी विभक्त, इन्स्टाग्रामवरून सायनाची माहिती। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या परतणार, आज दुपारी 4:30 वाजता सुरू होणार परतीचा प्रवास। कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागावर स्पेसएक्स परतणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत। राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे। वरळीतल्या विजयी मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आलाय। 3 वकील